संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। संतोष देशमुखांचा खटला आता उज्ज्वल निकम लढणार आहेत। राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे। त्यामुळे आता देशमुख कुटुंबियांची एक मागणी पूर्ण झालेली आहे। मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते। त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्न त्यागाचा उपोषण सुरू केलेला आहे। हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले आहे। मत्स्याजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण उपोषण सगळे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे। त्यात पण त्यांचा महत्त्वाचा रोल राहील। जे SIT अधिकारी आहेत किंवा CIDचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांना काम करता येईल। आमचा पण तोच उद्देश आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे। या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी धरून ठेवली होती। आज मागणी पूर्ण झाली आहे, तर त्यावर आमचं भूमिका एकच आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे। उज्ज्वल निकम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावर ते केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार। यामुळं या केसमधले जे आरोपी आहेत हे आता फासावर जाण्यासाठी 100% त्या ठिकाणी मदत होईल।